आणि रावण खाली पडल्याबरोबर काय गमतो, अपमान तर झालाच झाला, पण खाली पडणं म्हणजे तोंडात माती गेली. कारण हे पहिलं हे खेळ जे असायचे ना मातीचे असायचे, असं काही नसायचं. आता आम्ही इथं कबड्डी खेळायची, तिकडे लोण खेळायचा, सगळं मातीमध्ये खेळ असायचे पहिलेचे, सगळे खेळ मातीमध्ये. हा, आणि ते पण सुद्धा मातीमध्येच होता. तेवढ्या जोरानं खाली पडल्यानंतर तोंडातही माती गेली. तोंडात माती गेल्यानंतर मनोमन सीता आईसाहेब आतमध्ये अतिशय आनंदी झालेले आहेत. का तर जे जे होते मानसी, जे जे मनामध्ये इच्छा होती तसं झालं, आनंद झाला सीतेला. दानी गरगरती लाळे विसईवर केले डोळे, मुखी होणे लाळ गाळे पत्र विकळे. ते धनुष्य जे बोकांडीवर पडलाय ते काही बाजूला आणखी गेला नाही, ते बुरावर तसाच पडलेला. मग रावणाची अवस्था काय झाल्या, तोंडा वाट लाळ याल्या, डोळे लाल भडक झाले. एवढं मोठं पोत कुंटलाच माणसाच्या जर बोकांडीवर पडलं तर काय हाल होईल. तर तसं ते तेवढं धनुष्य अंगावर पडल्यानं श्वास कोंडलेला आहे, डोळे लाल भडक झालेत आणि तोंडा वाट लाल पडायला लागल्या. आता जीव जातो की काय अशी अवस्था रावणाची दिसायला लागली. प्रधान धर्मीले कवडे धनुष्य कडू जाते कडे, रावणाची रगत हाडे हाती तरफडे अक्रंद. मग प्रधान गेले, प्रधान आहे रावणासमोर रावत येते कटक, सौजन येते सोयरिक, वणित येते 10 कासनिकेची ज्ञानवराय म्हणतात. रावत येते कटक, राजा तिथं सैन्य आलं. मग ते रावणाचे जे प्रधान होते, मारुतराव गुरुजी जर सांगाय असते तर त्यांनी लगेच उठूनच दाखवलं असतं, पण मी तुम्हाला कृती करून दाखवतो तुमच्या डोळ्या पुढे आणायला. आता हे धनुष्य तुम्ही बघितलं कसं आणलं होतं, उचलून आणलं होतं का, वडीत आणलं होतं. हे रावण खाली हे पडलेला, हे धनुष्य असं बोकांडीवर पडले. आता रावणाला त्या धनुष्या खालून उचलण्यासाठी हे धनुष्य ह्याच्यामध्ये एवढं शक्ती आहे का, असं धनुष्य उचलून रावण महाराज जा बाजूला म्हणायला. आता ते बोकांडीवरचं धनुष्य कसं काढाले, ते असं वडाले. आता ते पडल्याला कमी मार, ह्याच्या वडण्याचा जास्त मार लागायला लागला. असं घासीत वडणं म्हणजे पडल्याला तर एका जागी मुका मार लागला, पण हे वडायला लागले, त्याच्या बोकांडीवरच काढायला लागले. पण हे जणू काय असं वाटायला लागले रावणाला घोसालेत की काय त्या धनुष्यानं, अशी गत व्हायला लागली. अंगाचे कातडे निघालेत, खालून जमीन एवढीच रगडाल्या, डोळे पांढरे करू लागले. आणि ते हे सैन्य त्याचे रावणाचे प्रधान वडाले धनुष्याला, त्याच्या शरीरावर भेगा पडाल्यात, रक्त निघाले. तुम्ही सय्यनवे सांगती प्रधान नव्हते माझे घाती, रक्षा शोभले प्रधान प्रीती क्षण शक्ती जल्पता. सज्जन हो, किती जीवाला जीव लावणारा असू द्या आणि त्याच्या हातून आपल्याला या जीवाशी दुःख झाल्यानंतर ते माणूस म्हणत नाही माझे जीव